लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज गुरुवार आहे, गुरुचा वार आहे आणि म्हणून गुरुतत्वाला वंदन करून लाईफ पॉझिटिव्ह एका नवीन विषयावर भाष्य करत आहे. लाईफ पॉझिटिव्ह डॉक्टर नाही, लाईफ पॉझिटिव्ह पाशी डॉक्टरची कोणतीही पदवी नाही. तथापि स्व अभ्यासातून, स्व अनुभवातून, स्व संशोधनातून जे गवसलं, जे निस्पृहपणे समाजासाठी वापरल्या गेलं, त्यातून हा व्हिडिओ तयार होतो आहे. बायोकेमिस्ट्री आणि होमिओपॅथी हा लाईफ पॉझिटिव्हचा छंद आहे. होमिओपॅथी एक अशी औषधोपचार पद्धती आहे की ज्यामध्ये भावनेचा विचार आधी केला जातो. रुग्णाला होणाऱ्या, जाणवणाऱ्या भावना विचारात घेऊन जो वैद्य औषध देतो तो होमिओपॅथिक डॉक्टर आहे. आणि भावना कोशाचं प्रकाशीकरण महाराष्ट्र शासनाने जवळपास 50 वर्षापूर्वी केलेलं आहे. आणि या भावनेमध्ये पेशंटला काय वाटते आहे याचा विचार आधी केला जातो आहे. आणि त्याद्वारे म्हणजे प्रत्येक पेशंटला वेगळं औषध असू शकतं एकाच गोष्टीसाठी. आजचा विषय हा कॅन्सर पीडित रुग्णांसाठीचा आहे. कॅन्सर म्हणजे कर्करोग आणि कर्करोग म्हणजे वेदनांची कारंजी. वेदना, वेदना आणि नुसत्या वेदना. तुमच्या वेदना तुम्हाला सहन करायच्या असतात, कोणीही तुमच्या सोबत नसतं. कर्करोगावर ॲलोपॅथीमध्ये किमो उपचार, रेडिएशन हे सगळं प्रिस्क्राईब केलं जातं. या किमो उपचाराचे आणि रेडिएशनचे अत्यंत विपरीत परिणाम रुग्णाच्या शरीरावर होत असतात आणि रुग्ण बरा झाल्यानंतर ते उपचार आणि त्या उपचाराचे प्रतिसाद आयुष्यभर भोगत असतो. डॉक्टरला त्याचं देणं घेणं काहीच नसतं. त्यामुळे कर्करोगग्रस्त उपचाराधीन असणाऱ्या रुग्णांसाठी एक अत्यंत उपयुक्त होमिओपॅथिक औषध या ठिकाणी आपणासमोर सादर करतो आहे. आपल्या समोर जी माहिती दिली जात आहे ती औषध निर्माण करणाऱ्या कंपनीनी डॉक्टरांसाठी निर्माण केलेली जी इंडिकेटर्स आहेत ते आपल्या समोर सादर करीत आहे. पुन्हा डिस्क्लेमर, वी आर नॉट डॉक्टर्स, वी आर नॉट प्रिस्क्राइबिंग एनिथिंग, वी आर नॉट रेकमेंडिंग एनिथिंग. परंतु कर्करोगातील वेदनांची कारंजी जर कमी करायची असेल, त्याची तीव्रता कमी करायची असेल आणि कर्करोगामध्ये होणारे प्लेटलेट्स कमी होणे
ते जर थोडस थांबवायचं असेल तर त्यासाठी पुढील औषध अत्यंत उपयुक्त आहे. हे औषध इचिनेसिया अगोस्टिफोलिया असं हे औषध आहे. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये आपल्या समोर या औषधाची सगळी वैशिष्ट्ये आपल्या समोर दिसतात आहेत. आपण ती वाचू शकता. हे एक डायल्युशन आहे. होमिओपॅथिक औषधांचं वैशिष्ट्य असं की ते केमिकल बेस असत नाहीत. दे आर डिराइव्ड फ्रॉम प्लांट्स. झाडाची पानं, झाडाच्या फांद्या, झाडाची मुळं यामध्ये मदर टिंचर मध्ये त्या बुडवून त्यापासून औषध तयार केल्या जातात. इचिनेसिया अगोस्टिफोलिया हे औषधही आहे आणि ते टॉनिक पण आहे. कोणत्याही संसर्गजन्य परिस्थितीमध्ये हे औषध लागू पडतं. जर तुम्हाला विषबाधा झाली असेल आणि ती विषबाधा रक्तापर्यंत पोहोचली असेल तर हे औषध तुम्हाला लागू पडतं. जर तुम्हाला टायफॉइड झाला असेल तर हे औषध तुम्हाला लागू पडतं. तुम्हाला जर गनोरिया झाला असेल, आता गनोरिया म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. चुकीच्या सवयीमुळे गोनोरिया होऊ शकतो. अतिसार तुम्हाला झाला असेल, रक्त विषबाधा आणि टायफॉइड मुळे अतिसार होत असेल तर त्या अशा अतिसारावर तीव्र रक्त विषबाधा, टायफॉइड मुळे असणारा ताप याच्यामुळे होणाऱ्या अतिसारावर हे औषध फार चांगलं वापरलं जातं. तुम्हाला गलगंड झाले असतील तर त्यावर हे औषध चांगलं काम करतं. जर तुमची शरीर यष्टी सातत्याने घातक संसर्ग प्रवृत्तीसाठी सेन्सिटिव्ह झाली असेल तर हे सातत्याने होणारे घातक संसर्गाचा मारा थांबवण्यासाठी हे औषध उत्कृष्ट औषध आहे. जे रुग्ण कर्करोगग्रस्त आहेत आणि त्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचले आहेत आणि त्यावेळेला डॉक्टर काहीही करू शकत नाही, वेदना कमी करण्यासाठी ॲलोपॅथी मध्ये वेदनाशामक औषध आहे, परंतु त्या वेदनाशामक इंजेक्शनचा प्रभाव 2 तासाच्या वर जास्ती राहत नाही. आयुर्वेदामध्ये प्रत्येक किमोथेरपी नंतर होणाऱ्या यातना कमी करण्यासाठी निश्चितच औषधं सांगितलेली आहेत. त्याच्यावर आपण नंतर बोलूया एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये. परंतु कर्करोगामध्ये वेदनांमध्ये विव्हळणाऱ्या पेशंटसाठी, रुग्णासाठी वेदनाशामक, विश्वसनीय वेदनाशामक म्हणून या औषधाचा वापर केला जाऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे जर विषाचा संसर्ग झाला असेल तर हे औषध लागू पडतं. सेरेब्रोस्पायनल मेनिंजायटिस झाला असेल तर हे औषध लागू पडतं. एखाद्या व्यक्तीचा मूळव्याध हाताबाहेर गेलेला आहे तर
त्या मूळव्याधाच्या मूळव्याधग्रस्त व्यक्तीला हे औषध लागू पडतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे होमिओपॅथिक औषध पांढऱ्या पेशी ना मारक असणारा कर्करोग त्याला वाचवण्याचं काम हे औषध करतं. आणि म्हणूनच होमिओपॅथिक डॉक्टर कर्करोग विरोधी थेरपी मध्ये किंवा केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी घेणाऱ्या पेशंटना त्यांच्या ॲलोपॅथीच्या औषधांसोबत सदर औषध प्राधान्याने रेकमेंड करतात. काही ॲलोपॅथीचे डॉक्टर किंवा काही लोक असा अपप्रचार करतात की होमिओपॅथिक औषध इतर औषधांसोबत घेतल्या जाऊ शकत नाही. होमिओपॅथिक औषध हे नैसर्गिक तत्वानी बनलेलं असल्यामुळे कुठल्याही दुसऱ्या औषधांसोबत ते घेतल्या जाऊ शकतं. फक्त परिणामकारकता वाढवण्यासाठी 2 औषधांमध्ये 15 मिनिटे ते अर्धा तासाचं अंतर असलं पाहिजे. त्यामुळे लाईफ पॉझिटिव्ह सांगतं की कर्करोगग्रस्त लोकांना वेदनेपासून शमविण्यासाठी आणि त्यांच्या पांढऱ्या पेशींना बळ देण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने सदर औषध घेण्यास हरकत नसावी.